स्पेनच्या गतविजेत्या कार्लास अल्कराजनं टेलर फ्रिट्झचा पराभव करत विम्बल्डनच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय। अल्कराजनं तिसऱ्यांदा विम्बल्डनची फायनल गाठली आहे। 4 सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत अल्कराजनं 6-4, 5-7, 6-3, 7-6 नं विजय मिळवलाय। फायनलमध्ये अल्कराजचा मुकाबला सिन्नरशी होणार आहे। तब्बल 6 वर्षांनंतर सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचना विम्बल्डनची अंतिम लढत ही रंगणार आहे। सेमीफायनलमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला पराभवाचा धक्का बसलाय। इटलीच्या यानिक सिन्नरनं जोकोविचचा 6-3, 6-3, 6-4 असं आव्हान त्याचं परतवून लावलं होतं। त्यामुळे करिअरमधल्या 25व्या ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवण्याचं जोकोविचचं स्वप्न आता भगलेलं आहे। विम्बल्डनच्या महिला एकेरी स्पर्धेत सलग 8व्यांदा नवविजेती मिळणार आहे। महिला एकेरीच्या फायनलमध्ये आज पोलंडी इगा श्विआटेक आणि अमेरिकेची अमांडा एमिनिसोवा आमने सामने येणार आहेत। त्यामुळे विम्बल्डनची ट्रॉफी आता कोण उंचावणार याकडे टेनिस प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत। गेल्या 6 महिन्यांमध्ये मुंबईत 1240 आलिशान घरांची विक्री झाली आहे। 10 कोटींहून अधिक किंमत असलेल्या एकूण 1240 आलिशान घरांची विक्री गेल्या 6 महिन्यांमध्ये मुंबईत झाली आहे। या विक्री संख्येमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 29% वाढ झाली आहे। लवकरच बोरिवली ते गोराई ही रोरो सेवा सुरू होणार आहे। त्यामुळे केवळ 15 मिनिटात बोरिवलीतून गोराई गाठणं आता शक्य होणार आहे। बोरिवलीमधल्या रोरो जेट्टी फेज 1चं भूमिपूजन मंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आलं। त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। एसटी महामंडळाच्या बसच्या तिकिटाचं आरक्षण केल्यावर आता 15% सूट मिळणार आहे। लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी ही सवलत लागू होणार आहे। त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी आणि नियोजित प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांकरता ही फायद्याची बाब ठरली आहे। पालघर जिल्ह्यातील 1,41,000 विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले, तर उर्वरित 19,000 विद्यार्थी अजूनही गणवेशापासून वंचित आहेत। या प्रकरणी सोमवारी बैठकीचं आयोजन करण्यात येणार असून अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती शालेय राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्यातल्या 10 आगारांसाठी 697 एसटी बसेस उपलब्ध आहेत। यापैकी 109 बसेस डिसेंबर अखेर भंगारात जाणार आहेत। त्यामुळे 200 बसेसची मागणी करण्यात आली होती। यापैकी केवळ 65 बसेस या राज्य सरकारनं दिल्यात। त्यामुळे प्रवाशांच्या सेवेवर परिणाम होतोय। दरम्यान तातडीनं बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। सांगलीत तब्बल 28 लाखांचा उडका पिकअप व्हॅनमधून जप्त करण्यात आलाय। खानापूरमधल्या हिवरे गावात विटा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटकही केली आहे। पोलिसांनी या कारवाईत 19 लाखांच्या गुटख्यासह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मोडक सागर धरण हे 100% भरून वाहू लागलंय। या धरणाचा एक दरवाजा 1 फूट उघडण्यात आलाय। त्यामुळे या धरणातून 1022 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यात 3 दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या होत्याचं नव्हतं झालंय। शेतकऱ्यांनी उसना उधार घेऊन कशीबशी शेती पेरली, मात्र अस्मानी संकटात सारं काही वाहून गेलंय। पावसामुळे 7ही तालुक्यांमध्ये तब्बल 4,936 हेक्टरमधली पिकं ही खरडून गेली आहेत। कल्याणच्या वसंत व्हॅली परिसरात भीषण आग लागली आहे। डीमार्ट शेजारील नवीन इमारतीच्या गोडाऊनला आग लागली आहे। केमिकलचे ड्रम ठेवलेल्या या भागात आग लागल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं। 1.5 ते 2 तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान देण्यात आलंय। वन विभागाच्या पथकानं कोल्ह्याला सुखरूपपणे बाहेर काढलं, त्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं। सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। माळप्पा दुधाळे असं या 37 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे। या शेतकऱ्यानं गळफास लावून जीवनयात्रा संपवली। आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही।